नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर हा व्हिडिओसुद्धा मी बाहेर गेलेले आहे तेव्हाचाच आहे. ज्यांनी माझे पहिले ब्लॉग नसतील बघितले ते बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर सकाळ हा आहे हॉटेलवरचा. सकाळपासून सुरुवात आहे, जे मी मुंबईहून घरी येईपर्यंतचा ब्लॉग आहे. तुम्ही सगळा व्यवस्थित बघा. हा व्हिडिओ एवढा भारी होणार आहे. माझ्या नवऱ्याने मला प्रपोजसुद्धा मारलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही नीट बघू शकता. आणि ही बघा अशी रूम भेटलेली होती आम्हाला. खूप छान वातावरण होतं सकाळचं, एकदम थंड थंड, म्हणजे का तिकडं पलीकडं पाण्याचं बीच वगैरे असं वातावरण होतं. खाली बघा तुम्ही गाड्या नीट व्यवस्थित बघा. खूप फॅमिली होती, म्हणजे एक फॅमिली अशी होती 35 जण त्यांच्या एका फॅमिलीमध्ये होते बघा. मग म्हणजे ती एकच फॅमिली आणि आम्ही एक फॅमिली, अशा दोनच फॅमिली होती. आणि खूप छान वातावरण होतं सकाळचं. आज उन्हाळा आहे म्हणून तरी नसता, पावसाळ्यामध्ये तर खूप थंडगार असे. तर सकाळी इथं नाश्ता होता. 10-10:30ला नाश्ता दिला होता आम्हाला. उशीर झाला होता, त्या अगोदर चहा वगैरे होता. चहा नाश्ता अनलिमिटेड होता, तुम्ही कितीही घ्या. आणि मुलं सकाळी पाण्यात गेलेली होती. 7-8 वाजता गेले, बहुतेक 8 वाजता गेले असावं. तेव्हापासून ते पाण्यातच होते, बाहेरसुद्धा येत नव्हते. जबरदस्ती त्यांना पाण्यातनं बाहेर आणून नाश्ता करायला बसवलं होतं, कारण की नंतर जेवण होतं 1 वाजता, 1-1:30 वाजता जेवण होतं. तर इथं मी पोहे, उपीट, मग मी दोन्ही पण घेतलं होतं खाण्यासाठी. आणि पोट भरून नाश्ता करून परत मी मुलांना घेऊन चालले होते स्विमिंगला. तर खूप छान नाश्ता. आणि रात्रीचं जेवण पण खूप छान होतं. नंतर तर दुपारचं जेवण काही एवढं भारी नव्हतं, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि तुम्ही बघू शकताय, जेव्हा कालचं जे शूट केलं होतं मी, त्याच्यामध्ये काही कुणी नव्हतं, आम्हीच होतो. आणि आता किती फॅमिली आहे. तर इथं मुलांसाठी ते हे छोटंसं स्विमिंग होतं, म्हणजे छोटासा पूल होता. आणि आमच्यासाठी जो होता, म्हणजे मोठ्यांसाठी, तो खूप मोठा होता. आणि खूप एन्जॉय केलं होतं. आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघा येईल, म्हणजे सुरुवात ते म्हणजे घरापासून, म्हणजे स्विमिंग म्हणजे हॉटेलपासून ती घरापर्यंत बघायला भेटेल. तर इथं गर्दी तर अति होती आणि येतच होते. म्हणजे आता कसं ऊन आहे त्याच्यामुळं रात्री तर काही नाही, पण दिवसात तर येणारच ना उन्हाचं. तर इथं मी आले की माझी ढमी, म्हणजेच माझी भाची, लगेच आली की म्हणे मला आत्तू ह्याच्यात घेऊन उडी मार. म्हणजे मी रात्री ह्याच्या म्हणजे माझ्या कडावर घेऊन हिला उडी मारायची आणि पायावर घेऊन पोहायची शिकवायची मी तिला. त्याच्यामुळे ती लगेच आली आणि बाकीचे सगळेच आले. मी सगळ्यांना म्हटलं हाय करा. तर सगळ्यांनी हाय केलं आणि मला म्हणले, म्हणजे माझी जी भाची आहे ती म्हणे मला पायावर हे कर, बसव आणि पोहायला शिकव. मग मी तिला थोडंसं पायावर घेतलं आणि मी सुद्धा उडी मारलेली आहे. आणि एकाचं झालं की एकाचं झालं की एकाचं झालं की एक, लगेच अथर्व म्हटला मला पण. लगेच माझ्या बहिणीची मुलं होते ते पण म्हणे माऊ मला पण, मला पण. म्हणजे सगळ्याचं चालूच होतं. तर खूप म्हणजे मुलांना पण छान वाटलं. आणि नशीब एवढं आहे की आता तुम्ही तर बघतायच की माझा एक व्हिडिओ येतच आहे. तर एवढं नशीब चांगलं आहे की एकालासुद्धा सर्दी, ताप, खोकला काहीसुद्धा नाही आहे. म्हणजे बाहेरचं खाण्यात आलं किंवा आम्ही इकडं ते पलीकडं जो पाण्याचं बीच होतं तिथं गेलो होतं, तिथं पाण्यात थोडंफार खेळलो. तिथं स्विमिंग पूलचं पण पाणी काय चांगलं एवढं नसतं. तर हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि त्याला दिलं होतं अथर्व, आणि तिने ढकलून, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीने ढकलून दिलं होतं. त्याच्या पार नाकातोंडात पाणी गेलं होतं. हा पण स्विमिंग पूलमध्ये एक होतं, जर नाकातोंडात पाणी गेलं तर कमीत कमी 1 मिनिटसुद्धा आपल्याला हे होत नव्हतं. मग इथं आमच्या खूप रील्स वगैरे काढलेल्या आहेत पाण्यातल्या, पण मी काही जास्त म्हणजे सगळ्या पोस्ट नाही केलेला. म्हणजे व्हिडिओ पण खूप आहेत, म्हणजे व्हिडिओ योग्य वाटले तेच मी टाकलेलं आहे. आणि इथं थोडंसं आमचं म्हणजे थोडं म्हणजे भांडण वगैरे नव्हतं, थोडं प्रेमाचं होतं, असं काही खरं खुरं नव्हतं म्हणजे काहीतरी इश्यू असेल माझ्या पण लक्षात नाही आहे. तर व्हिडिओ चालू होता आणि मग मला त्यांनी ढकलून दिलं, काहीतरी मी बोलली असावं त्याच्यामुळं. तर फायनली आमचं आवरून वगैरे झालं आहे. आणि आम्ही चाललो होतो आता रिटर्न, म्हणजे रिटर्न होतो चाललो, जेवण वगैरे करणार आहोत आणि मगच जाणार आहोत. तर इथं असे जेवायला सगळेजण बसलेले होते. आणि तरी पण स्विमिंगच्या तिकडं म्हणजे खूप जण होते. आणि आम्ही तयार वगैरे होऊन आलो होतो. आणि माझे मिस्टर अगोदरच तयार होऊन आलेले होते. आणि इतकं बेकार जेवण होतं की विचारायचंच नाही. म्हणजे कशाची चव कशाला तेच कळत नव्हतं. दिसायला तर एकदम टेस्टी होतं. म्हणजे भात आणि भाजी चांगली होती, पापडला एवढं तेलकट होतं, आणि सॅलेड वगैरे एक चांगलं होतं. चपात्या तर विचारू नका, कुत्र्याचे पण हाल असतील एवढ्या चपात्या चांगल्या आहेत. बाकी रात्रीचं जेवण, नाश्ता, उपीट, शिरा वगैरे एक नंबर होतं. एक नंबर म्हणजे आपल्या घरातली चवच होती म्हणायचं. पण फक्त इथं सकाळी दुपारचं जे जेवण होतं ते नव्हतं. म्हणजे ह्यांचं कसं एक टायमाला चांगलं द्यायचं आणि एका टायमाला खराब द्यायचं. आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे हॉटेलचा, म्हणजे असं हॉटेलमध्ये राहण्यात आणि अनलिमिटेड जेवण करण्यात.
तर चला हे बघा असं होतं ना, जरा मी थोडंसं जाताना तुम्हाला दाखवते शूट. बाय बाय म्हणून म्हणा, आपलं मनातले मनातच म्हणायचे आता बाय बाय सगळं चाललो फायनली आम्ही नाही का. तर व्हिडिओ कसा वाटतोय तो मला सांगा. आणि असं बाहेर कोणी गेलं का हो, म्हणजे गेलं भरपूर गेले असतील, मी तर नव्हते गेली, मी फर्स्ट टाईमच गेलेली आहे. आणि फर्स्ट टाईम म्हणजे जाऊन खूप एन्जॉय केलेला आहे. आणि जाऊन मी लगेच आलेले आहे, 1-2 दिवस राहिले असती तर मग तर खूपच मजा आली असती. आणि खरंच बाहेर जर पडायचं म्हटलं तर एक कमीत कमी 3-4 दिवस तरी राहण्यात यावं, म्हणजे कसं एकदम एन्जॉय केल्यासारखं किंवा बाहेर फिरायला गेल्यासारखं वाटेल. पहिली गोष्ट तर आम्ही फिरायला गेलो नव्हतो, आम्ही माझ्या बहिणीच्या ॲनिव्हर्सरीला गेलो होतो. तर आमचं असं ठरलं होतं, एक तर तिने आमची ॲनिव्हर्सरीनं तिनं तिकडे बोलवलं होतं, मी ॲनिव्हर्सरी करते तुम्ही इकडे या, किंवा मग आमच्या ॲनिव्हर्सरीला तुम्ही तिकडे या, म्हणजे असं ठरलं होतं. मग दोन्हीपैकी एक दिलं होतं, म्हणजे तिच्याकडं जायचं कारण होतं म्हणजे नाही का. तर त्यानिमित्ताने आम्ही गेलो, तिची ॲनिव्हर्सरी झाली. आणि पार आम्ही तिच्या घरापासून काही शूट घेतलेलं नव्हतं मी. पार मी घाटात आल्याच्या नंतर शूट घेतलं होतं. हे घाटातलं काहीतरी बोगदा वगैरे आहे जातानाचा, म्हणजे मिस्टर सांगत होते इथे खूप गर्दी आहे इथं, म्हणजे असं बरेच त्यांनी ते ट्रकवर आहे त्याच्यामुळं बरेच कारणं म्हणजे नाही का, बऱ्याच गोष्टी सांगत होते. अंधार, फुल अंधार झालेला होता. आणि हा बोगदा जे आहे, ह्या बोगद्यातून बाहेर निघायला 1 मिनिट तरी लागत असेल, लाईटी वगैरे खूप आहे. ते अथर्वला सांगायचे, मला सांगायचे, अथर्वला बोलायचे बघ तुझा बाप इकडे येतो दररोज गाडी घेऊन, ट्रॅफिक वगैरे असतं किंवा घाट वगैरे असतो त्याच्यामुळं, म्हणजे खूप घाट तर खूप मोठा आहे आणि मोठी गाडी चालवायची म्हटल्यावर भीती तर वाटणारच. अशा काही गोष्टी होत्या. परत 2-3 बोगदे होते आणि आम्हाला 2-3ही म्हणजे नाही का. आणि तिथून जाण्यासाठी काहीतरी पैसे घेतात म्हणे, म्हणजे ह्या रोडनी. आणि जो आम्ही सकाळच्या रोडने गेलो होतो तिथे काय घेत नाहीत नाही का. तर फायनली आम्ही पुण्यामध्ये आलो होतो, म्हणजे पुण्यामध्ये आलो, घरी नव्हतो. तर त्यांनी गुलाबाचे फूल घेतले होते आणि मी फुल झोपेमध्ये होते, म्हणजे मला उलट्या वगैरे होतात म्हणून नाही. तर मला उठवलं आणि मला गुलाबाचे फूल गाडीमध्येच दिले, जे रोज माझ्यासाठी घेतले होते ते. आता मी म्हणायचे ह्याचं काय करायचं आहे, तर म्हणे नाही मी तुझ्यासाठी घेतले, मी तुझ्यासाठी घेतले, म्हणून गाडीत माझ्याच हातात देत होते. तर त्यांच्या तिकडं गेलो होतो आम्ही. आणि त्यांच्या तिकडं गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या तिकडं गेलो होतो आणि मी नव्हते गाडीच्या खाली उतरले, तर आंब्याची पेटी आणली होती. ही रत्नागिरीहून आलेली होती, म्हणजे रत्नागिरीहून त्यांच्या जे ऑफिसचे कोण फ्रेंड आहेत त्यांनी आणली होती. तर त्यांनी ह्यांना एक दिली होती, म्हणजे विकण्यासाठी आणलेल्या होत्या, तर आम्हालासुद्धा एक दिली होती. तर असे गुलाबाचे फूल खूप सुंदर होते, वास वगैरे छान येत होता. आणि आता घरी जाऊन जेवण बनवायचं म्हटल्यावर कोणाला सुद्धा कंटाळा येईल, पण मला जेवण करायची काही इच्छा नव्हती. मग मी गेली ज्यूस घ्यायला. घराच्या जवळ आल्याच्या नंतर मिस्टर गेले होते पार्सल आणायला जेवणाचं, तेव्हा वाजले होते 10:30. 10:30 वाजून वगैरे गेल्या होत्या, तुम्ही माझा अवतार बघू शकताय. आणि घरी आल्याच्या नंतर बघितलंच असेल तुम्ही तेवढाच नजारा. आणि एवढे आंबे होते की 80 आंबे होते एका पेटीमध्ये, मोठी पेटी होती आणि खूप छान होते. पण असं झालं होतं, हे आंबे जे होते म्हणजे डायरेक्ट शेतातले आंबे असं हे नाहीत, म्हणजे नाही का रत्नागिरीवरून त्यांच्या म्हणजे घरचे, स्वतःच्या घरचे आंबे आहेत झाडाचे. तर असे आंबे होते. आणि जे हिरवे जे आंबे होते ते नंतर खराब झाले, म्हणजे हेच आम्हाला संपले नाही आहेत, त्याच्यामुळं हे जे हिरवे आहेत ते पिकून खराब झाले. एवढे आंबे होते आणि खूप टेस्टी आणि खूप गोड होते. तर चला जेवण वगैरे करून सगळं आवरून, म्हणजे नाही का आंबे वगैरे ठेवून दिले मी आणि जेवण वगैरे झालं. तर हे फुलं होते आणि इथून तिथून गाडीत काय लगेच सुकून गेले होते, वास तरी पण छानच येत होता. आणि पहिल्यांदा त्यांनी माझ्यासाठी गुलाबाचे फूल, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा दिलं असेल. पहिलं मला वाटायचं असं नाही का लोक देतात आपले देत नाहीत, कारण नाही का आपण असे गावाकडचे आहेत वगैरे. पण पहिल्यांदा गुलाबाचे फूल बी दिले आणि हॉटेलला पण आम्ही म्हणजे मुक्काम करून आलो. तर चला एवढाच व्हिडिओ आहे, कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बाकी काही नाही बोलू शकत, तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.